नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे साबुदाण्याचे पळी पापडाची रेसिपी. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि एकदम झटपट हे पापड बनून रेडी होतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण घालणार आहोत 2 वाट्या साबुदाणा. तर तुम्ही बघू शकता या वाट्याने मी इथे मेजर करून 2 वाट्या साबुदाणा घातलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने एकदम छान असं याला वॉश करून घ्यायचं आहे. तर बघा साबुदाणा एकदम छान असा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर आपण आता याला भिजू घालण्यासाठी यात पाणी घालणार आहोत. आता आपण याला कव्हर करणार आहोत आणि रात्रभर असंच ठेवून देणार आहोत. तर बघा इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आता आपण यात 8 वाट्या पाणी घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला यात 8 वाट्या पाणी घालायचं आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहे. आता आपण याच्या वरचं साल काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याच्या वरचे साल काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तिन्ही आलूच्या वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता इथे मी एक किसणी घेतलेली आहे. तर बघा किसणीच्या मदतीने आपल्याला या प्रकाराला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असे लंबे लंबे स्लाइसने याला किसून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे आलूसुद्धा किसून घ्यायचे आहे. तर बघा अशा प्रकारे मी तिन्ही आलू एकदम छान असे किसून घेतले. आता आपण यात पाणी टाकणार आहोत, म्हणजेच की आपले हे जे आलू आहे ते काळे होणार नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण जे पाणी ठेवलेलं होतं त्यालासुद्धा एकदम छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला साबुदाणा बी एकदम छान असा भिजलेला आहे. आता आपण या प्रकारे या पाण्यामध्ये सर्व साबुदाणा टाकणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी या सर्व साबुदाणा टाकून दिलेला आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हळूहळू आपला जो साबुदाणा आहे तो वरती येत आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण जे आलू किसून ठेवलेले होते ते आता आपण यात घालणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी यात सर्व आलू घालून घेतलेले आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघू शकता एकदम छान असं मी याला मिक्स केलेलं आहे. आता आपण यात मीठ घालणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे 2 ते 3 लाल मिरच्या कुटून यात ॲड केलेल्या आहे. आता आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान असा शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा एकदम छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं सेट झालेलं आहे. तर चला लगेच आपण याचे पापड बनवून घेऊ. तर बघा एक एक
चमचा आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून रेडी करायचे आहे। तर बघू शकता किती इझी प्रकारे आपले हे पापड बनवून रेडी होते। अशाच प्रोसेसने आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून रेडी करायचे आहे। बघू शकता आपले साबुदाण्याचे पापड बनवून रेडी झालेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग।